नमस्कार. मी मधुमती बऱ्हाड पांडे. मी आज सावरकर एक खरा सनातनी ह्या विषयावर बोलणार आहे. तसे पाहिले तर सनातन धर्म हा विषय आजही तितकाच ज्वलंत आहे. त्याचे कारण असे आहे की कितीही सुधारणा आणि प्रगती झालेली असली तरीसुद्धा अंधश्रद्धेचा पगडा आजही जनमानसामध्ये खोलवर रुजलेला आहे. आजही देवादिकांच्या धर्माच्या नावावर कित्येक अनिष्ट रूढी आणि परंपरांचे संपूर्ण जगभरातच अंधानुकरण सुरू आहे. म्हणूनच अखिल विश्वालाच आज सावरकरांचे विचार पुन्हा पुन्हा दोहरण्याची खरी आवश्यकता आहे. आता आपण सुरुवात सनातनी या शब्दापासून करूया. सनातन धर्म पाळणारा तो सनातनी अशी एक सोपी सरळ व्याख्या. मात्र सनातन धर्म कशाला म्हणायचे हा खरा कळीचा मुद्दा आहे. तर सनातन म्हणजे शाश्वत, अनादी, अनंत, न बदलणारे, आणि धर्म म्हणजे नियम. त्यानुसार सनातन धर्म म्हणजे शाश्वत असे नियम, जसे की गुरुत्वाकर्षणाचा नियम, प्रकाशाच्या गतीचे नियम वगैरे. पण आता जर पूर्वापार चालत आलेल्या प्रथा आणि परंपरा ज्याविषयी ब्र काढायला सुद्धा माणसं कचरतात त्या तशाच्या तशा आंधळेपणाने सुरू ठेवणे ह्यालाच जर सनातन धर्म म्हणत असतील तर बाकी सावरकर निश्चितच सनातनी नव्हते. एवढं मात्र खरं की सावरकरांनी केलेली सनातन धर्माची व्याख्या कुणीही सुज्ञ माणूस आज नाकारूच शकणार नाही. त्यांच्या शब्दात सांगायचे तर शाश्वत अपरिवर्तनीय नियम जे बदलू नयेत किंवा जे बदलणे मनुष्याच्या शक्तीच्या बाहेरची गोष्ट आहे, असे अबाधित जे जे धर्म आणि नियम असतील तोच खरा सनातन धर्म होय. ते म्हणायचे, शास्त्रीय प्रयोगाच्या कसोटीस जे पूर्णपणे केव्हाही उतरू शकतील असे मनुष्याच्या ज्ञानाच्या आटोक्यात आलेले जे जे म्हणून सृष्टीचे नियम किंवा जी जी वैज्ञानिक सत्य आज समोर आलेली आहे त्यासच आम्ही आमचा सनातन धर्म समजतो. अर्थात सावरकर हेही मान्य करायचे की आज तरी हे संपूर्ण नियम माणसाला ज्ञात झालेले नाही आहेत. जे ज्ञात झाले आहेत ते कालांतराने विज्ञानाच्या विकासाबरोबर चुकीचेही समजले जाऊ शकतात. त्यामध्ये अनेक नवीन नवीन नियमांची भर पडू शकते. तीसुद्धा आपण न लाजता मान्य केली पाहिजे. जन्म, मृत्यू, पूर्वजन्म, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक ह्याविषयीचे सुद्धा निश्चित असे ज्ञान या सृष्टीमध्ये अस्तित्वात असेल, पण अजूनपर्यंत तरी ते ज्ञान मनुष्याला प्राप्त झालेले नाही. त्यामुळे धर्मग्रंथामध्ये त्याबाबत जे काही वक्तव्य आपल्याला दिसते, आढळते, त्याला सनातन धर्म किंवा निश्चित अपरिवर्तनीय सिद्धांत असे म्हणता येणार नाही. कारण ते प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगाच्या कसोटीस अजूनपर्यंत तरी उतरलेले नाही आहे. त्यामुळेच त्याचे अंधानुकरण न करता समाजाला या धार्मिक अज्ञानाच्या अंधारातून आजच्या पुढारलेल्या विज्ञान युगात आणणे हेच प्रत्येकाचे पवित्र असे कर्तव्य आहे आणि तोच खरा सनातन धर्म आहे. जगातील कुठलेही धर्मग्रंथ अपौरुषेय किंवा ईश्वरदत्त नसून मनुष्यानेच निर्मिलेले आहेत, अर्थात त्याच्या त्या त्यावेळच्या ज्ञानानुसार. त्यामुळेच जसजशी परिस्थिती बदलत जाते तसतसे त्यातले नियम पारखून बघत आपण बदललेच पाहिजे. धर्मग्रंथातील ज्ञान हे त्रिकाला बाधित मुळीच नाही आहे. जसजशा मनुष्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्या तसतसं त्यातील अनेक गोष्टींचा फोलपणा त्याच्या निदर्शनास आला. पण तरीसुद्धा त्यालाच चिटकून राहणे ह्यात काय शहाणपण आहे असे सावरकर खडसावून विचारायचे. त्यांच्या मते या अखंड विश्वामध्ये मनुष्य हा कोणी काही खास नसून इतर क्षुद्र कृमी कीटकांसारखीच विश्वाची एक उत्पत्ती आहे आणि त्याच्यावर विश्वदेवाने कसलीही खास कृपा केलेली नाही. ही अख्खी पृथ्वीच एका क्षणात नाहीशी झाली तरीसुद्धा या अखिल विश्वाला काडीचाही फरक पडणार नाही. हा सूर्यदेव ज्याची तुम्ही रोज पूजा करता तो एक दिवस अचानक नाहीसा झाला तरीसुद्धा या प्रचंड विश्वाला एखाद्या काजव्या इतका सुद्धा फरक पडणार नाही. हे 9 ग्रहगोल मनुष्यावर कसलीही कृपा किंवा अकृपा करू शकत नाही, हेच सत्य आहे. त्यामुळे मनुष्याने नाहक कर्मकांडामध्ये स्वतःला बांधून घ्यायला नको. ह्या उलट सृष्टीमधल्या प्रत्येक घटनेची योग्य ती कारणमीमांसा करायला शिकले पाहिजे.
विज्ञानाचे जे जे म्हणून प्रयोगसिद्ध नियम आज मनुष्याला ज्ञात झाले आहे, तोच आम्ही आमचा सनातन धर्म समजला पाहिजे. कारण हे नियम अखिल विश्वातल्या कुठल्याही जाती, धर्म, पंथाच्या, देशाच्या लोकांना एकसारखे आणि निपक्षपातीपणाने लागू होणारे आहेत, हे महत्त्वाचे आहे. प्राचीन धर्मग्रंथ केवळ ऐतिहासिक ग्रंथ म्हणून संग्रहालयात ठेवण्याच्या योग्यतेचे नक्कीच आहे. त्यांचा अधिकार फक्त काल काय झाले एवढेच सांगण्याचा असून आज काय योग्य हे विज्ञानाच्या कसोटीवर पारखून घेतच अंगीकारले पाहिजे. असंख्य हास्यास्पद आणि परस्पर विरोधी गोष्टींना सनातन धर्म म्हणून पाळणे हे अतिशय निरर्थकपणाचे आहे, असे त्यांचे मत होते. जगातल्या झाडून साऱ्या धर्मग्रंथांमध्ये अशा प्रकारचे परस्पर विरोधी उल्लेख आढळतात. अशा श्रुतीस्मृती पुराणोक्तच्या ज्ञानरूपी पिंजऱ्यात अडकून राहणे हा शुद्ध मूर्खपणा आहे, असे त्यांचे स्पष्ट मत होते. त्यांच्या मते प्राचीन संस्कृतीमध्ये जे जे उत्तम, उदात्त, प्रगत आणि आजच्या काळाला सुसंगत असे आहे, त्याचा जरूर अंगीकार करा, त्याचे जतन करा. त्यामध्ये नवीन नवीन सत्यांची भर घालत त्यांना कालानुरूप अद्ययावत करणे हाच खरा सनातन धर्म होय. सावरकरांनी केलेली सनातन धर्माची अशी व्यापक आणि डोळस व्याख्या समजून घेऊन आचरणात आणण्यामध्येच आज अखिल विश्वाचे कल्याण आहे, हे कोणीच अमान्य करू शकणार नाही. आणि त्यायोगेच आपली पुढची पिढी खऱ्या अर्थाने विज्ञाननिष्ठ होऊन आपल्या राष्ट्राला सशक्त आणि बलवान करेल, यात काहीच शंका नाही. जय हिंद, जय भारत.